नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मोकळ्या केसांमधील 5 सोप्या हेअरस्टाईल आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्या हेअरस्टाईलसाठी इथे मी मिडल पार्टिंग केलेली आहे. त्यानंतर क्राउन सेक्शनवरचे म्हणजे जे माथ्यावरचे केस आहेत ते अशा पद्धतीने घेतलेले आहेत आणि त्यानंतर बॉबी पिनच्या साहाय्याने ते सिक्युअर करत आहे. त्यानंतर फ्रंट सेक्शनमधून स्ट्रेट असा एक सेक्शन मी घेतलेला आहे. आणि त्या सेक्शनला रोल करून ट्विस्ट करत आहे आणि माथ्यावरती जो क्राउन सेक्शनवरती आपण जो सेक्शन घेतलेला होता त्याच्या एक्झॅक्ट खाली हा रोल मी प्लेस करत आहे. त्यानंतर त्याच रोलच्या एक्झॅक्ट खाली मी अगेन एक सेक्शन घेतलेला आहे. तो सुद्धा मी ट्विस्ट करणार आहे, रोल करणार आहे आणि पहिल्या रोलच्या खाली सिक्युअर करणार आहे. आणि हे दोन्ही रोल मी बॉबी पिनच्या साहाय्याने सिक्युअर करत आहे. आणि अशाच पद्धतीने मी माझ्या दुसऱ्या साईडला सुद्धा 2 सेक्शन घेतलेले आहेत, त्यांना ट्विस्ट केलेला आहे, रोल केलेला आहे आणि माथ्याचा जो सेक्शन होता त्याच्या एक्झॅक्ट खाली मी प्लेस केलेले आहेत आणि बॉबी पिनच्या साहाय्याने सिक्युअर केलेले आहेत. आणि हा आहे या हेअरस्टाईलचा फायनल लुक. सेकंड हेअरस्टाईलसाठी इथे मी साईड पार्टिंग केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पार्टिंग ठेवू शकता. येथे मी कानाच्या एक्झॅक्ट मागचे जे केस आहेत ते थोडेसे बाजूला काढलेले आहेत. अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडचे जे केस आहेत ते सुद्धा बाजूला घेतलेले आहेत आणि उरलेले जे केस आहेत त्यांना रबर बँडने मी टाय करत आहे. त्यानंतर कानामागचे जे सेक्शन आहेत जे आपण बाजूला काढले होते त्या सेक्शनची येथे साधी वेणी घालायची आहे. ही जी वेणी आहे ती घालत असताना वेणी गच्च आणि घट्ट घाला. अगदी शेवटपर्यंत ही वेणी तुम्हाला घालायची आहे आणि शेवटी रबर बँडने सिक्युअर करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या दोन्ही ज्या ब्रेड्स आहेत त्या तयार आहेत. त्यानंतर आपण जो बो टाय केलेला होता तो इथे मी रिमूव्ह केलेला आहे आणि म्हणजे जे केस आहेत ते व्यवस्थित विंचरून घेत आहे. त्यानंतर तयार झालेली ब्रेड आहे ती एका कानाच्या मागून घेऊन दुसऱ्या साईडच्या कानाच्या मागे सिक्युअर करायची आहे. आणि जे रबर बँड आहे जे आपण टाय केलेलं होतं ते रिमूव्ह करायचं आहे. अशाच पद्धतीने जी दुसरी ब्रेड आहे ती कानाच्या मागून घेऊन दुसऱ्या कानाच्या मागे सिक्युअर करायची आहे आणि बॉबी पिनच्या साहाय्याने सिक्युअर करणार आहे. आणि हा आहे या हेअर स्टाईलचा फायनल लुक. तिसऱ्या हेअरस्टाईलसाठी मी येथे अगेन मिडल पार्टिंग केलेली आहे. ही जी हेअरस्टाईल आहे ती माझी फेवरेट हेअरस्टाईल आहे. कधी जर मला हेअरस्टाईल काय करू हे जर सुचलं नाही तर ही हेअरस्टाईल मी कॅरी करते. येथे तुमच्या फ्रंट सेक्शनचे छोटे छोटे सेक्शन्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जो पहिला सेक्शन आहे तो दुसऱ्या सेक्शनमध्ये गुंफत अशा पद्धतीने एक रोल तयार करायचा आहे. छोटे छोटे सेक्शन्स ॲड करत हा जो रोल आहे तो तुम्हाला कानाच्या मागेपर्यंत करायचा आहे. आणि त्यानंतर बॉबी पिनच्या साहाय्याने सिक्युअर करायचा आहे. आणि अशाच पद्धतीने मी माझ्या दुसऱ्या साईडचा रोल सुद्धा कंप्लीट केलेला आहे. आणि हा आहे या हेअरस्टाईलचा फायनल लुक. जर तुम्हाला मिडल पार्टिंग आवडत नसेल तर साईड पार्टिंगमध्ये ही हेअरस्टाईल कशी दिसते याचा छोटासा डेमो इथे मी ॲड केला आहे.
आणि हा आहे या हेअरस्टाईलचा फायनल लुक। येथे मी साईड पार्टिंग केलेली आहे आणि इयर टू इयर सेक्शनिंग केलेली आहे। त्यानंतर आयब्रोचा जो आर्च असतो तिथपर्यंत एक सेक्शन घेतलेला आहे। हा जो सेक्शन आहे तो व्यवस्थित काढल्यानंतर तो जो सेक्शन आहे तो मी व्यवस्थित कोंब करत आहे। त्यानंतर हा जो काढलेला सेक्शन आहे या सेक्शनची आपल्याला साधी वेणी घालून घ्यायची आहे। येथे सुद्धा जेव्हा तुम्ही वेणी घालत असता तेव्हा ही जी वेणी आहे ती घट्ट आणि गच्च घाला। आता ही जी घातलेली वेणी आहे ती अशा पद्धतीने मागच्या दिशेला सिक्युअर करायची आहे। अशाच पद्धतीने मी माझ्या दुसऱ्या साईडची वेणी घातलेली आहे आणि मागच्या साईडला सिक्युअर करत आहे। आणि हा आहे या हेअरस्टाईलचा फायनल लुक। संगीत, मेहंदी, हळद असे जर काही फंक्शन्स असतील तर हीच हेअरस्टाईल तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा कॅरी करू शकता। ही जी हेअरस्टाईल आहे ती एक रिक्वेस्टेड हेअरस्टाईल आहे। या हेअरस्टाईलसाठी येथे मी साईड पार्टिंग केलेली आहे आणि इयर टू इयर सेक्शन घेतलेलं आहे आणि उरलेले जे केस आहेत त्यांना रबर बँडने टाय करत आहे। त्यानंतर जो फ्रंट सेक्शन आपण घेतलेला होता त्या सेक्शनचे अगेन आपल्याला 2 सेक्शन करायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी 2 सेक्शन केलेले आहेत। आता या सेक्शनमधील जो फ्रंट सेक्शन आहे तो तात्पुरता मी अशा पद्धतीने टाय करत आहे। आता जो मागचा सेक्शन आहे त्यामध्ये छोटे छोटे सेक्शन्स घ्यायचे आहेत, त्याचा रोल करायचा आहे आणि तो जो सेक्शन आहे तो पुढच्या सेक्शनमध्ये ॲड करायचा आहे। येथे तुम्ही बघू शकता मी छोटे छोटे सेक्शन्स घेतलेले आहेत, त्याचा ट्विस्ट रोल केलेला आहे आणि फर्स्ट जे सेक्शन्स होते त्यामध्ये तो मर्ज केला आहे। आणि आता येथे त्या सेक्शन्सची हाईट जी आहे ती पुल करून ॲडजस्ट करत आहे आणि मागच्या दिशेला बॉबी पिनच्या साहाय्याने सिक्युअर करत आहे। त्यानंतर जो फ्रंट सेक्शन आहे तो सेम मी घेतलेला आहे, त्यातले छोटे सेक्शन्स घेऊन त्याचा रोल केलेला आहे आणि तो जो रोल आहे तो पुढच्या सेक्शनमध्ये ॲड करत आहे। आणि बॉबी पिनच्या साहाय्याने सिक्युअर करत आहे। येथे सुद्धा सेक्शनची जी हाईट आहे ती मी पुल करून व्यवस्थित ॲडजस्ट करत आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा 2 सेक्शन केलेले आहेत, त्यामध्ये सेक्शन घेऊन ट्विस्ट करून पुढचा सेक्शन त्यामध्ये ॲड करत आहे आणि दोन्ही सेक्शन्स बॉबी पिनच्या साहाय्याने सिक्युअर करत आहे। आणि हा आहे या हेअरस्टाईलचा फायनल लुक। आणि या होत्या आपल्या 5 हेअरस्टाईल। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।